आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। अजितदादांची घोषणा, पेट्रोल 65 पैसे आणि डिझेल 2 रुपयांनी स्वस्त। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यावर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग आणि व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे। पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यावर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर 24% वरून 21% प्रस्तावित करण्यात आला आहे। तसेच पेट्रोलचा सध्याचा कर 26% अधिक प्रति लिटर 5 रुपये 12 पैसे वरून 25% अधिक प्रति लिटर 5 रुपये 12 पैसे करण्याचे प्रस्तावित केले आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे। या बदलामुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे 65 पैसे आणि डिझेलचा दर अंदाजे 2 रुपये 7 पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे। सर्वसामान्य नागरिकांना तसेच उद्योग व व्यापार केंद्राला दिलासा मिळावा म्हणून राज्यभर पेट्रोल व डिझेल वरील मूल्यवर्धित करात समानता आणण्यासाठी आवश्यकता होती आहे। त्या दृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर 24% वरून 21% करण्याचे प्रस्तावित आहे। तसेच पेट्रोलवर 26% वरून तो 25% असा 25% वर कमी करण्याचा प्रस्ताव आहे। या बदलांमुळे बृहन्मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे हे तिथं जास्त होता, त्यांची सारखी तक्रार होती, तेही आता आपण एकसारखी करतोय। या बदलांमुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर हा 65 पैसे व डिझेलचा दर अंदाजे 2 रुपये 7 पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे।